स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स आहे 2025चा जो पेपर आहे त्याचा अनालिसिस करत आहोत. यामध्ये आपण इतिहासाचे प्रश्न घेतलेले आहेत, भूगोलाचे सुद्धा घेतलेले आहे आणि आता सध्या आपण इकॉनॉमिकचे प्रश्न बघत आहोत. अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता. लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जातील. सोबतच आपलं टेलिग्राम सुद्धा आहे, तिथे तुम्ही नोटिफिकेशनसाठी आणि इतर पीडीएफ वगैरे माहिती आहे त्याच्यासाठी आपलं टेलिग्राम आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल नावाने ते तुम्ही जॉईन करू शकता. आणि दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण या युट्यूब प्लॅटफॉर्मवर एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो. आज 7 वाजताचा टाइम हा फिक्स आहे, तसं आपण कधी कधी एका दिवशी 2 शॉर्ट व्हिडिओ सुद्धा अपलोड करत असतो. शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ट्रिक्स, लॉजिक्स, अप्रोच किंवा त्या प्रश्नाबद्दल इन्फॉर्मेशन किंवा प्रश्न कसा सोडवावा असे बरेचसे ट्रिकी प्रश्न सुद्धा आपण घेत असतो. आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारते आणि ती एक पूर्ण सिरीज आहे, कन्सिस्टन्सी आहे त्यामध्ये आपली आणि दररोज आपण व्हिडिओ अपलोड करत असतो. तर डेली माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सोबतच तुमचे मित्रमैत्रिणी असते त्यांच्यापर्यंत सुद्धा शेअर करू शकता. चला आता तुमचा वेळ न घेता आपण इकॉनॉमिक्सच्या प्रश्नांना सुरुवात करूया. म्हणजे अर्थशास्त्राचे प्रश्न आहेत ते आपण इथे बघणार आहोत. यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आहे की पुढील विधाने विचारात घ्या. यामध्ये 2 विधाने आहेत. अटल इनोव्हेशन मिशन AIM हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे आणि बी आहे अटल इनोव्हेशन मिशन ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. तर हे दोन्ही स्टेटमेंट कशा आहेत, बरोबर आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. अटल इनोव्हेशन मिशन आहे त्याबद्दल जर आपण बघितलं, त्याची स्थापना 16 जानेवारी 2016 मध्ये म्हणजे 16 रोजी सरकारने अधिकृतपणे याची स्थापना केली. नोडल एजन्सी नीती आयोगाच्या, नीती म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आणि माहिती नसेल तर माहिती करून घ्या. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नीती आयोगाचा फुल फॉर्म सुद्धा आयोगाने विचारलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. नीती आयोगाबद्दल पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. नीती आयोग म्हणजे काय, त्याचा फुल फॉर्म, त्याच्यानंतर त्याचे अध्यक्ष कोण आणि त्याचे सचिव कोण, त्याच्यामध्ये किती मेंबर आहेत ते सुद्धा सांगता आलं तर फारच छान. तर नीती आयोग आहे त्याबद्दल माहिती नक्की सांगा. तर नोडल एजन्सी म्हणून कोण काम करते, कोणाच्या अंतर्गत चालते, नीती आयोगाच्या अंतर्गत चालते, हे आपल्याला माहिती पाहिजे. देशात नाविन्यपूर्ण संशोधन म्हणजे इनोव्हेशन आणि उद्योजकतेची म्हणजेच एंटरप्रेनरशिप आहे त्याची संस्कृती रुजवणे इनोव्हेशन मार्फत केलं जाते. अटल टिंकरिंग लॅब सुद्धा आहे, अटल इन्क्युबेशन सेंटर सुद्धा आहे त्याच्यासाठी, अटल न्यू इंडिया चॅलेंजेस सुद्धा आहेत की देशाच्या महत्वाच्या समस्यांवर आधारित नाविन्यपूर्व उत्पादने किंवा शोधण्यासाठी चॅलेंज राबवले जातात, म्हणून त्याला म्हणतात अटल न्यू इंडिया चॅलेंजेस. अशा प्रकारचे उपक्रम सुद्धा याच्यामध्ये आहे. MSME आहे, म्हणजे लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी कार्यक्रम राबवले जातात. अशा पद्धतीने अटल इनोव्हेशन मिशन आहे त्याबद्दल माहिती पाहिजे. आता हे साहजिक आहे, इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे, दोन्ही पॉझिटिव्ह विधान आहे, तुम्ही बरोबर घेऊन चालायला पाहिजे होते. तुम्हाला ट्रिक्स लॉजिक मी सांगितलेलं आहे, शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये हा प्रश्न तुम्हाला समजला असेल की दोन्ही विधाने इथे बरोबर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. भारतीय आर्थिक सर्वेक्षण म्हणजे पाहणी अहवाल 2022-23 अनुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे, असा प्रश्न आहे. यामध्ये पोलाद, व्यायामशाळा, उपकरणे, खेळणी आणि मत्स्यपालन अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि ABCD हे सगळेचे सगळे यामध्ये आहेत, म्हणून वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. इकॉनॉमिक सर्वे असते, कंबाईन ग्रुप बी आहे म्हणजेच आपली संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आहे किंवा गट क पूर्व परीक्षा आहे. ग्रुप सी सुद्धा एक्झाम आहे, त्यामध्ये प्रिलिम्स मध्ये आणि मेन्स मध्ये इकॉनॉमिक सर्वे आहे, त्यावर हमखास प्रश्न असतो. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा असतो, मात्र त्यापेक्षाही जास्त इकॉनॉमिक सर्वे बी, ग्रुप बी आणि ग्रुप सी प्रिलिम्स साठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यावर प्रश्न असतातच, तर माहिती पाहिजे. लक्षात ठेवा त्यावर प्रश्न असतात, म्हणून इथे पोलाद, व्यायामशाळा, उपकरणे, खेळणी, मत्स्यपालन या सर्वांचा समावेश यामध्ये होतो. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे. केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअप मध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा रिकाम जागा आहे. यामध्ये ऑप्शन आहेत 19%, 23%, 22% आणि 17%. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 19%. आणि हा जो प्रश्न आहे तो कसा आहे, फॅक्च्युअल आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 19%. त्याच्यानंतर पुढे आपण बघतो 19 जुलै 1969 रोजी किती खाजगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, असा प्रश्न आहे. यामध्ये ऑप्शन आहे 8, 12, 19 आणि 14.
तर प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 4 14. 14 का ते सुद्धा सांगणार आहे. आता व्यवस्थित ऐका की पहिला जो टप्पा होता बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा, त्याआधी सुरुवातीला बँकांचं राष्ट्रीयकरण का करण्यात आलं, किती टप्प्यांमध्ये करण्यात आलं? प्रामुख्याने 2 टप्प्यांमध्ये, मी प्रामुख्याने म्हणत आहे, प्रामुख्याने 2 टप्प्यामध्ये करण्यात आलं. बँकांवर असणारी खाजगी व्यक्तींची किंवा औद्योगिक घराण्यांची मक्तेदारी मोडीत काढणे आणि बँकिंग सेवा सामान्य माणसापर्यंत पोहोचवणे हे यामागचं उद्दिष्ट होतं. यासाठी राष्ट्रीयकरणाचे प्रमुख 2 टप्पे होते. पहिला जो टप्पा होता 19 जुलै 1969, डेट खूप महत्वाची आहे, लक्षात ठेवा. परत सांगते, 19 जुलै 1969. यामध्ये या दिवशी काय झालं, 14 मोठ्या व्यापारी खाजगी बँका आहेत त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ज्या बँकांकडे 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी होत्या अशा बँकांचा यामध्ये समावेश होता. त्यावेळेस पंतप्रधान कोण होतं असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. आता हे मात्र तुम्हाला सांगायचं आहे की जो पहिला टप्पा होता 19 जुलै 1969 रोजी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, त्यावेळेस पंतप्रधान कोण होत्या किंवा कोण होतं हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. यामध्ये प्रमुख बँका होत्या, जसं सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक आहे, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ कॅनरा बँक वगैरे अशा महत्वाच्या बँका यामध्ये यांचा समावेश होता. त्याच्यानंतर दुसरा टप्पा होता 15 एप्रिल 1980चा. पहिला टप्पा किती सांगितला, आता किती वेळा रिव्हिजन केली, 3-4 वेळा झालाय आपला, आता पाठच झालं पाहिजे. 19 जुलै 1969, ठीक आहे. तर 14 व्यापारी बँका, किती ठेवी, 50 कोटी. दुसरा टप्पा 15 एप्रिल 1980 मध्ये, या टप्प्यामध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. याचे निकष होते की ज्या बँकांकडे 200 कोटीपेक्षा जास्त ठेवी होत्या त्यांचा यामध्ये समावेश होता. यामध्ये आता आंध्रा बँक होती, कॉर्पोरेशन बँक आहे, न्यू बँक ऑफ इंडिया आहे, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आहे, पंजाब अँड सिंध बँक आहे आणि विजया बँक आहे, यांचा समावेश होता. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर आणखी महत्वाच्या गोष्टी तुम्हाला ऍडिशनल गोष्टी सांगते, जसं आता पहिली राष्ट्रीयकृत बँक कोणती होती असा सुद्धा प्रश्न विचारला जातात. तर साहजिक आहे ती आरबीआय असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होती पहिली राष्ट्रीयकृत बँक. जर आपण बघतो तर 1 जानेवारी 1949 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्याचं राष्ट्रीयकरण झालं. ती भारतातली पहिली राष्ट्रीयकृत बँक ठरली. त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, एसबीआय, तिचं राष्ट्रीयकरण कसं झालं, काय झालं ते सुद्धा सांगते की 1955 मध्ये इम्पेरिकल बँक ऑफ इंडिया आहे त्याचं राष्ट्रीयकरण करून तिचं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणून तर झालं. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे 1955 मध्ये तिचं राष्ट्रीयकरण झालं असं आपण म्हणू शकतो. आणि सद्यस्थितीमध्ये विलिनीकरणानंतर भारतामध्ये 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत, पब्लिक सेक्टर बँका आहेत, त्या कार्यरत आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारतात बरं की पब्लिक सेक्टर बँका किती आहेत म्हणून, तर तो सुद्धा प्रश्न विचारतात, तर ते सुद्धा माहिती पाहिजे. पब्लिक सेक्टर किती आहेत, प्रायव्हेट सेक्टर किती आहेत, न्यू बँका किती आहेत, प्रायव्हेट मध्ये जर विचारलं तर त्याच्यामध्ये सुद्धा विचारतात की देशी कुठल्या विदेशी कुठल्या असं सुद्धा विचारतात. हे माहिती पाहिजे. पब्लिक सेक्टर जरी तुम्हाला माहिती ना 12 आहेत तरी पुरेसं आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे की योग्य जोड्या जुळवा. बघा आता बँकिंग वरच प्रश्न आहे पुढचा. एबीसीडी अशा जोड्या आहेत, त्यामध्ये बँकिंग नियंत्रण कायदा आहे, त्याच्यानंतर बँक राष्ट्रीयकरण आहे. 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत आणि शाखा विस्तार आहे. अशा पद्धतीने दुसरीकडे ऑप्शन आहे सामाजिक उद्देश 12, त्याच्यानंतर मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकार आणि ठेवींचे अधिक संकलन. अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. तर आता यामध्ये याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर आता आपण जोड्या लावायचे आहेत आपल्याला. बँकिंग नियमन कायदा कशासाठी करण्यात आला आहे की मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकार त्याच्या अंतर्गत. आता त्याच्यानंतर बँक राष्ट्रीयकरण काय कशासाठी करण्यात आलं असेल, सामाजिक उद्देश होता त्याच्यासाठी. 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती आहेत, सध्या आताच मी तुम्हाला सांगितलं पब्लिक सेक्टर बँका आहेत 12, म्हणून सी ची जोडी 200 लागणार आहे. आणि शाखा विस्तार जर आपण बघितलं कशासाठी करतात, ठेवींचे अधिक संकलन करण्यासाठी शाखा विस्तार करतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 डी शी लागणार आहे. 3 1 2 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण इथे बघितला. चला मग आता पुढचा प्रश्न पाहू. जोड्या जुडवा याच्यासाठी हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. ए आणि बी 2 विधाने दिलेली आहेत. मी काही गोष्टी नोटीस केल्या का, जेव्हा आपण भूगोलाचे प्रश्न बघितले त्या भूगोलाच्या प्रश्नांमध्ये आपण बघितलं की खूप सारे मल्टी लाईनर दिले होते आणि त्या मल्टी लाईनर मध्ये काही
जे मल्टी लाइनर पैकी काही स्टेटमेंट होते ते तुम्ही सहज एलिमिनेट करू शकत असता आणि त्यावरून तुमचं सहज उत्तर आलं असतं. मात्र ते बेसिक नॉलेज आपल्याला पाहिजे होतं कारण ते PYQ बेसच होतं, असं काही वेगळं नव्हतं. ते तेवढं बेसिक नॉलेज आपल्याला पाहिजे होतं आणि ॲक्युरसी खूप महत्त्वाची होती. जर तुम्हाला ॲक्युरेट माहिती पाहिजे होती म्हणजे तंतोतंत अभ्यास पाहिजे होता असं आपण म्हणू शकतो. प्रिसाईज इन्फॉर्मेशन पाहिजे होती. आता तसे तिथे मल्टी लाइनर होते. यामध्ये मात्र इकॉनॉमिक्सचे प्रश्न घेताना बघताना आपल्याला दिसते की यामध्ये काय दिलंय, 2-2 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि जोड्या-जुडवा अशा पद्धतीने अलटा-पलटा प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे वेगवेगळा पॅटर्न त्यांनी काढलेला आहे. तुम्ही बघा कशा पद्धतीने पेपरची रचना केलेली आहे. तर यामध्ये आता 2 स्टेटमेंट आहेत की खालील विधाने विचारात घ्या. पहिलं आहे 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले आणि बी मध्ये आहे भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती. पद्धतीने 2 स्टेटमेंट दिलेले आहे. यापैकी आता योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे. कारण बघा हे सुद्धा खूप महत्वाचं असते की प्रश्नामध्ये योग्य विचारलंय का अयोग्य विचारलंय, विधाने यावरून सुद्धा बऱ्याच वेळा आयोग हिंट देत असते, ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ओके, यामध्ये आता उत्तरांपैकी योग्य उत्तर काय? तर याचं योग्य उत्तर आहे फक्त पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे की 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. बी स्टेटमेंट मात्र चुकीचं आहे. कारण इथिओपियामध्ये जे काही तृणधान्य वर्गापैकी ज्वारी आहे त्याचं उत्पादन सर्वाधिक अधिक आहे, म्हणजे सर्वाधिक आहे असं आपण म्हणू शकतो. ते भारतापेक्षाही अधिक आहे. त्याची उत्पादकता विचारलेली आहे, प्रोडक्टिव्हिटी आहे, प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे प्रति हेक्टरी इथिओपियामध्ये भारतापेक्षा. म्हणून बी स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. भारतात जास्त नाही, इथिओपियामध्ये जास्त आहे. तर आणि इथं प्रश्नामध्ये काय सांगितलं, इथिओपियापेक्षा जास्त आहे म्हणजे भारतात जास्त आहे असं म्हणणं आहे याचं. म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण इथिओपियामध्ये जास्त आहे भारतापेक्षा असं पाहिजे होतं. तर इथे इथिओपियापेक्षा दिलं होतं म्हणून हे चुकीचं ठरलं. म्हणून बी स्टेटमेंट एलिमिनेट करा आणि प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजे 3, केवळ ए बरोबर. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आता, जोड्या जुडवा यासाठी आहे. यामध्ये आता आर्टिकल विचारलेले आहेत 112, 151, 267 आणि 280. आर्टिकल म्हणजेच कलम असं म्हणू शकता, अनुच्छेद म्हणू शकता. हे सिमिलर नाव आहेत इंग्लिश मराठी आणि मराठीच म्हणा, अनुच्छेद आणि कलम. ठीक आहे. आता 112 मध्ये काय सांगितलेलं आहे, जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. 112 मध्ये वार्षिक वित्तीय माहिती किंवा तुम्ही त्याला विवरण पत्र असं सुद्धा म्हणू शकता. साध्या सोप्या भाषेमध्ये 112लाच आपण काय म्हणतो, बजेट. बरोबर आहे, बजेट असं म्हणतो ना. तर तरतूद जे आहे ते राष्ट्रपती प्रत्येक आर्थिक वर्षासाठी अंदाजित जमा आणि खर्चाचे विवरण संसदेसमोर मांडण्याची व्यवस्था करतात या आर्टिकलनुसार, म्हणजे या कलमानुसार, या अनुच्छेदानुसार. कोणतं? वार्षिक वित्तीय विवरण, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असं त्याला म्हणतात. 112 लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बजेटमध्ये 2 भाग असतात, एक संचित निधी आणि एक संचित निधीवरील भारित खर्च आणि इतर खर्च, असे 2 भाग त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. आता पुढे आपल्याला काय सांगितलंय, कलम 151 बद्दल सांगितलेलं आहे. लेखापरीक्षण अहवाल तुम्हाला माहिती असेल, म्हणजे बीशी याची जोडी लागणार आहे. ऑडिट रिपोर्ट्स असं आपण म्हणू शकतो त्याला. तर कॅग जे आहेत, कॅग आता भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहे, त्याच्याशी संबंधित हा अहवाल आहे. आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की सध्याचे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हे कोण आहेत. मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बाकीची माहिती मी तुम्हाला सांगतेच की कॅग कोण आहेत, काय आहेत, ते सगळं मी तुम्हाला सांगते. मात्र सध्याचे कॅग कोण आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. काही सर्च इंजिनवर सर्च करा, गुगलला करा, ChatGPT, AI जे तुम्हाला वाटत असेल त्याच्यावर करू शकता. फक्त ChatGPT कधी कधी चुकीची उत्तरं देते. करंट बेस डेटा तर अचूक नाही देतच नाही, ते अचूक चुकीचेच देते जास्त करून. कॅग आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, कॉन्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल, त्यांनाच आपण कॅग असं म्हणतो. भारतीय संविधानानुसार एक अत्यंत महत्वाचं आणि स्वतंत्र घटनात्मक पद आहे. भारतीय संविधानाच्या भाग 5 मधील प्रकरण 5 मध्ये कॅगशी संबंधित तरतुदी आहेत. कलम 148 148 मध्ये कॅग पदाची निर्मिती आणि नियुक्ती, सेवा शर्ती याबद्दल सांगितलेले आहेत. 149 मध्ये 149 मध्ये कॅगची कर्तव्य आणि अधिकार सांगितलेले आहेत. 150 मध्ये केंद्र आणि राज्यांच्या खात्यांचे स्वरूप कसे असावे या संबंधी राष्ट्रपतींना सल्ला देण्याचा अधिकार कॅग यांना आहे. आणि 151 आपल्याला विचारलेलंच आहे की लेखापरीक्षण अहवाल, तर ते इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर कॅग कोण आहेत आता सध्याचे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यांचा कार्यकाळ 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे
पूर्ण होईपर्यंत आणि प्रामुख्याने यापैकी जो कमीत कमी असेल आधी घडेल तो असतो, हे माहिती पाहिजे. आणि यांची नियुक्ती कोण करत असते, तर भारताचे राष्ट्रपती त्यांच्या स्वाक्षरीने आणि शिक्क्यानिशी कॅगची नियुक्ती होत असते. जे कॅग आहेत त्यांना पदावरून दूर करायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जसं ज्या पद्धतीने पदावरून दूर करता येते त्या पद्धतीने त्यांना सुद्धा दूर करता येते. आता खूप ऍडिशनल माहिती तुम्हाला सांगितली. आता कलम 267 आहे, हा सुद्धा यावर सुद्धा प्रश्न विचारतात. आकस्मिक निधी याच्याशी संबंधित आहे. आकस्मिक निधी आहे हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे आणि यावर प्रश्न विचारलेले आहेत. तर आता मागच्याच याच्यामध्ये प्रश्न विचारला होता की आकस्मिक निधी त्यांनी सांगितलं होतं कलम 267 अंतर्गत आकस्मिक निधी येते. मात्र हा निधी केंद्र पातळीवर कोणाच्या अधिपत्याखाली असतो, तर राज्य पातळीवर कोणाच्या अधिपत्याखाली असतो. तर लक्षात ठेवा, तर केंद्र पातळीवर हा जो आकस्मिक निधी आहे भारताच्या राष्ट्रपतींच्या अखत्यारीत येतो. आणि त्याच्यानंतर यामध्ये जर विचार केला तर राज्याच्या बाबतीत तो राज्यपालांच्या अखत्यारीत येतो. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. जे एक गोष्ट लक्षात ठेवा की कलम 267(1) नुसार केंद्रीय आकस्मिक निधी याची स्थापना केली जाते. तर कलम 267(2) नुसार राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे राज्याचा आकस्मिक निधी उभारू शकतात. ठीक आहे, किंवा त्याची स्थापना करू शकतात. अशा पद्धतीने आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या आकस्मिक निधीबद्दल की या निधीतून खर्च करण्यासाठी संसदेच्या केंद्र पातळीवर असेल तर केंद्रासाठी, किंवा विधिमंडळाच्या म्हणजे राज्य पातळीवर असेल तर विधिमंडळाच्या पूर्व परवानगीची गरज नसते. कारण हा निधी कसा आहे, आकस्मिक निधी आहे. एखादी अचानक नैसर्गिक घटना आहे किंवा एखादी तातडीचं उपचार पद्धती आहे आणि ती जर होत असेल, कुठेतरी बॉम्बस्फोट वगैरे अशा गोष्टी होत असेल, तर अशा वेळेस मदत करण्यासाठी तुम्हाला निधीची गरज असते. आणि अशा वेळेस हा फंड असतो जो विधिमंडळाच्या म्हणजे राज्य पातळीवर आपण बघतो, विधिमंडळाच्या किंवा केंद्र पातळीवर संसदेच्या केंद्रासाठी बरं तर पूर्व परवानगी शिवाय सुद्धा वापरू शकतात. एकदा का यातून खर्च झाला की नंतर संसदेकडून आहे किंवा विधिमंडळाकडून त्या खर्चाची मंजुरी घेऊन तितकीच रक्कम पुन्हा त्या संचित निधीमध्ये, कन्सॉलिडेट फंड आहे त्यामध्ये निधीत टाकली जाते. यालाच आपण काय म्हणतो, आकस्मिक निधी असं म्हणतो. केंद्राच्या आकस्मिक निधीची मर्यादा 2021च्या अर्थसंकल्पामध्ये 500 कोटीवरून थेट 30,000 कोटी रुपये करण्यात आली आहे. हे सुद्धा ऍडिशनल माहिती तुम्हाला सांगितली. ठीक आहे. आता कलम 112 झालं आपलं, कलम 151 झालं, कलम 267 सुद्धा झालं आणि कलम आता 280 आहे. कलम 280 तर आयोगाचा खूप फेवरेट टॉपिक आहे. वित्त आयोग सगळ्यांना माहिती असेल. बऱ्याच वेळा वित्त आयोगाच्या अध्यक्ष कोण, त्याचे सचिव कोण, यावर प्रश्न असतातच. आणि त्याचे सदस्य कोण हे सुद्धा माहिती पाहिजे. आणि यात सुद्धा प्रश्न विचारलेलाच आहे, समोर तुम्हाला दिसणारच आहे, करंट अफेअर मध्ये प्रश्न आहे. तर आता वित्त आयोग आहे, हे आपल्याला याबद्दल थोडक्यात माहिती घ्यायची आहे की वित्त आयोग आहे. राष्ट्रपती काय करतात, दर 5 वर्षांनी किंवा त्यापूर्वी आवश्यक वाटल्यास वित्त आयोगाची स्थापना करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. कोणाला अधिकार आहे असा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा, राष्ट्रपतींना आहे. त्यामध्ये एकूण 5 सदस्य असतात, एक अध्यक्ष असतात आणि 4 सदस्य असतात. अध्यक्ष कोण असतात, ज्यांना सार्वजनिक व्यवहारांचा दांडगा अनुभव असतो. आणि 4 सदस्य मग ते कुठल्याही क्षेत्रातील तज्ज्ञ असतात का, तर बघा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याची पात्रता असलेली व्यक्ती असू दे, किंवा सरकारी वित्त किंवा हिशोबांचे विशेष ज्ञान असलेली व्यक्ती आहे, किंवा प्रशासन किंवा वित्तीय बाबींचा अनुभव असलेली व्यक्ती आहे, किंवा अर्थशास्त्राचे विशेष ज्ञान असलेली व्यक्ती आहे. यापैकी कोणी ना कोणी सदस्य असते. आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे 16व्या वित्त आयोगाबद्दल. याआधी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आणि तसेच लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी वित्त आयोग आहे याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे. तर वित्त आयोग आहे, सध्याचे अध्यक्ष कोण आहेत आणि 16वा वित्त आयोग आहे तो कधी स्थापन झाला, त्याचा कार्यकाळ किती आहे, त्याच्यामध्ये अध्यक्ष, त्याचे सचिव कोण आहेत आणि सदस्य कोण आहेत, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कमेंट करण्याचा प्रयत्न करा. हा असा टॉपिक आहे, यावर हमखास तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात. की कमेंट करा. आणि अशा पद्धतीने इथे आपल्या पूर्ण जोड्या विथ एक्सप्लेनेशन, डिटेल एक्सप्लेनेशन, तुमचे यातून खूप सारे प्रश्न कव्हर झाले असतील अशी मी आशा करते. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नक्की द्या. ठीक आहे. कलम 112 सांगितलेलं आहे. कलम 112 कशाशी जोडी लागली, वार्षिक वित्तीय माहिती विवरण. त्याच्यानंतर 151 मध्ये काय सांगितलंय, लेखा अहवाल. कलम 267 मध्ये काय सांगितलंय, आकस्मिक निधी. कलम 280 मध्ये काय सांगितलेलं आहे, वित्त आयोग. अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन
कळफलक म्हणजे डॅशबोर्ड म्हणू शकतो. अंतर्दृष्टी रिकाम जगामध्ये सुरू करण्यात आला. यामध्ये जून 2021, जून 2022, जून 2023 आणि जून 2024 अशा पद्धतीने 4 ऑप्शन दिलेले आहेत. प्रश्नाचं योग्य उत्तर काय? प्रश्नाचं योग्य उत्तर हे जून 2023. फॅक्च्युअल प्रश्न होता आणि करंट अफेअर बेस्ड प्रश्न होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जून 2023. बघा ऑप्शन पण आयोगाने किती मस्त दिले आहेत. जून 2021, जून 2022, जून 2023, जून 2024 अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे राजकोषीय तूट म्हणजे. आता ABC स्टेटमेंट आहेत. आता राजकोषीय तूट म्हणजे काय म्हणू शकाल तुम्ही? म्हणजे विचारलेला आहे बरं प्रश्न, लक्षात घ्या नीट. तर यामध्ये सरकारी कर्ज वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक, बरोबर आहे स्टेटमेंट. त्याच्यानंतर बी स्टेटमेंट भांडवली खर्च वजा महसुली उत्पन्न यातील फरक. महसुली खर्च व महसुली उत्पन्न यातील फरक. तर आता मी तुम्हाला काही संकल्पना सुरुवातीला क्लिअर करणार आहे. महसुली खर्च म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं आपण म्हणू शकतो. हा असा खर्च आहे जो सरकारच्या दैनंदिन कामकाजासाठी केला जातो. यातून कोणतीही मालमत्ता तयार होत नाही. जसं सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन, कर्जावरील व्याज भरणे, अनुदानी वगैरे आहे, संरक्षण वगैरे यासाठी हा खर्च केला जातो. याला म्हणतो आपण महसुली खर्च. आता भांडवली खर्च म्हणजे काय? ज्या खर्चामुळे सरकारची मालमत्ता तयार होते, कर्ज कमी होते आणि त्याला आपण म्हणतो भांडवली खर्च. जसं रस्ते, पूल, रेल्वे इन्व्हेस्टमेंट झाली नाही, शाळांचे बांधकाम, मशिनरी खरेदी करणे किंवा राज्यांना दिलेली कर्ज आहे. ही खर्च म्हणजे देशाच्या विकासासाठी, आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण भाग मानले जातात. बरोबर आहे. भांडवली खर्च वगैरे असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे हे कशा फायद्याचेच आहेत. त्याच्यानंतर राजकोषीय तूट म्हणजे काय असते ते तुम्हाला सांगते. फिस्कल डिफिशिट असं म्हणतो. जेव्हा सरकारचा एकूण खर्च म्हणजेच काय, एकूण खर्च म्हणजे काय म्हणू शकता, मग तो महसुली असू शकतो किंवा भांडवली असू शकतो. दोन्ही सांगितले ना मी तुम्हाला, महसुली आणि भांडवली. मग दोन्ही पद्धतीचे खर्च आहेत. हा सरकारच्या एकूण उत्पन्नापेक्षा, म्हणजे एकूण उत्पन्न कसं असेल सरकारचं, कर्ज सोडून बरं, जास्त असते तेव्हा त्यास राजकोषीय तूट असं म्हणतात. म्हणजे सरकारचा खर्च जास्त, उत्पन्न कमी. जसं आपण म्हणतो उत्पन्न 1 रुपया आणि खर्च 2 रुपये अशा पद्धतीने. आता तुम्हाला समजलं असेल की खर्च सरकारचा जास्त आहे आणि उत्पन्न मात्र कमी आहे, कर्ज वगळून म्हणत आहे, तर त्याला आपण म्हणतो राजकोषीय तूट. आणि इथे पहिले सांगितलेलं आहे पहिल्या विधानामध्ये, सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक यालाच आपण काय म्हणणार, राजकोषीय तूट असं म्हणू शकतो. याचं सूत्र सुद्धा आहे जे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं. एकूण खर्च वजा ब्रॅकेटमध्ये एकूण महसूल प्लस कर्ज नसलेली भांडवली प्राप्ती. हे एकूण खर्चातून वजा केल्यानंतर तरी सुद्धा खर्च शिल्लक राहत असेल तर त्याला आपण तूट असं म्हणू शकतो. तूट सुद्धा त्या प्रकारचे आहे. महसुली तूट म्हटलं जेव्हा महसुली खर्च महसुली उत्पन्नापेक्षा जास्त असतो त्याला आपण महसुली म्हणू. प्रभावी महसुली तूट सुद्धा आहे. महसुली तुटीतून राज्यांना भांडवली मालमत्ता तयार करण्यासाठी दिलेली जी अनुदाने ते वजा केल्यावर जी तूट मिळते त्याला म्हणतात प्रभावी महसुली तूट. त्याच्यानंतर प्राथमिक तूट सुद्धा आहे. राजकोषीय तूट आता इथे आपल्याला आलं ना, या राजकोषीय तुटीमधून जेव्हा तुम्ही काय करता, व्याज वजा करता, तेव्हा त्याला म्हणतात प्राथमिक तूट. समजलं. राजकोषीय तुटीमधून सुद्धा व्याज जे आहे ते वजा करतात तेव्हा त्याला म्हणतो आपण प्राथमिक तूट. त्याच्यानंतर चलनविषयक तूट कधी असते, जेव्हा सरकार आपल्या त्रुटीची भरपाई करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून नवीन चलन छापून घेते आणि त्याला आपण म्हणतो चलनविषयक तूट. कारण चलन निर्मिती करते म्हणून चलनविषयक तूट होते अशा पद्धतीने. FRBM कायदा वगैरे होता, त्यामध्ये काही उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट असं म्हणू शकतो. की मूळ उद्दिष्ट होतं की खर्चावर नियंत्रण ठेवून वित्तीय शिस्त आणणे, हे त्याचं उद्दिष्ट होतं. यासाठी पहिलं जे सुरुवातीचं उद्दिष्ट होतं की असं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं 2008 पर्यंत राजकोषीय तूट होती. फिस्कल डिफिशिट आहे जीडीपीच्या 3% खाली आणणे आणि महसुली तूट पूर्णपणे शून्य करणे, हे पहिलं मूळ उद्दिष्ट होतं. मात्र ते झालं नाही. त्याच्यानंतर एन.के. सिंग समिती सुद्धा आली होती 2016 मध्ये. या समितीने मार्च 2023 पर्यंत ही तूट 2.5 पर्यंत खाली आणण्याची शिफारस केली होती. त्याच्यानंतर कोविड नंतर आपण बघतो आणखी सुद्धा उद्दिष्ट बदलत गेली आणि सध्या जर आपण केंद्रीय अर्थसंकल्प 24 ते 26च्या दरम्यान जर स्थिती बघितली तर यानुसार 24-25 मध्ये जे काही सुधारित अंदाज होते त्याच्यानुसार 4.8 अशी राजकोषीय तूट दाखवण्यात आली होती. त्याच्यानंतर 25-26च्या मध्ये 4.4 आणि 26-27 आहे. याच्यासाठी लक्ष आहे आता 4.3 इथपर्यंत खाली आणायची. पाहू आता काय होते.
त्या पद्धतीने खूप ॲडिशनल माहिती मी तुम्हाला सांगितली आणि प्रत्येक कन्सेप्टच इथे तुम्हाला डिटेल सांगितलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत? असा प्रश्न आहे. यामध्ये ABCD असे विधान आहे. विशिष्ट प्रकारच्या अग्रिमांवर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते. रेपो रेट म्हणजे रेपो दर, पत अधिकृतता योजना आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्री. आता या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी काही संकल्पना समजून घेऊ. सुरुवातीला भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्याबद्दल माहिती घेऊ. 1 एप्रिल 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. कायदा मात्र कधीचा होता? 1934चा होता. हे मात्र आपल्याला माहिती पाहिजे. आता मला एक गोष्ट सांगा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे याची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या कमिशनने केली होती आणि त्या कमिशन कधी स्थापन झालं होतं हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे याची शिफारस कोणत्या समितीने किंवा कोणत्या कमिशनने शिफारस केली होती हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सुरुवातीला याचं मुख्यालय जे आहे ते कोलकाता या ठिकाणी होतं, मात्र 1937 मध्ये ते कायमचे मुंबई या ठिकाणी हलवण्यात आलं आणि राष्ट्रीयकरण कधी झालेलं आहे? 1 जानेवारी 1949 रोजी RBIचं राष्ट्रीयकरण झालं. ठीक आहे. आता पतनियंत्रणाची प्रामुख्याने 2 साधनं आहेत. त्याला आपण म्हणतो संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने. संख्यात्मक साधनांमध्ये बँक रेट आहे, त्याच्यानंतर रेपो रेट आहे, RR आहे म्हणजे रोख राखीव प्रमाण असं म्हणू शकतो, वैधानिक तरलता आहे त्याला SLR असं म्हणतात. त्याच्यानंतर खुल्या बाजारातील व्यवहार आहे त्याला ओपन मार्केट ऑपरेशन असं म्हणतात. हे सगळे आहेत, याला आपण म्हणतो काय म्हणतो? संख्यात्मक साधने. आता याचे तुम्हाला डिटेल माहिती सांगते, ते सुद्धा सांगून देते. बँक रेट म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता? RBI ज्या दराने व्यापारी बँकांना दीर्घकालीन कर्ज देते, हा दर वाढवला की कर्ज महाग होते, बाजारातील पैसा कमी होतो, याला म्हणतात बँक रेट. रेपो रेट म्हणजे काय? बँकांना अल्प मुदतीसाठी बँक कर्ज देताना RBI जो व्याजदर आकारते, सध्या मुख्य दर तो मानला जातो, त्याला आपण म्हणतो रेपो रेट. रोख राखीव प्रमाण याला म्हणतात CRR. CRR म्हणजे काय? बँकांना त्यांच्या एकूण ठेवीपैकी काही हिस्सा RBI कडे रोख स्वरूपात ठेवावा लागतो, यालाच आपण म्हणतो CRR. त्याच्यानंतर SLR हा एक प्रकार असतो, यामध्ये बँकांना त्यांच्या ठेवींचा काही हिस्सा स्वतःकडे सोने, रोख किंवा सरकारी रोख्याच्या स्वरूपात ठेवावा लागतो, त्याला म्हणतात SLR. CRR कोणाकडे ठेवणार आहे? RBI कडे. बँका CRR RBI कडे ठेवणार आहे आणि SLR स्वतःकडे ठेवणार आहे. हे कशासाठी? बँकांची सुरक्षितता आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर खुल्या बाजारातील व्यवहार आहे ओपन मार्केट ऑपरेशन. बाजारातील तरलता नियंत्रित करण्यासाठी RBI सरकारी रोख्यांची खरेदी विक्री करते. अशा पद्धतीने हे सगळे साधने कोणती झाली? आता संख्यात्मक साधने झाली. गुणात्मक साधने असतात तरी काय आणि गुणात्मक साधने म्हणजे काय? ही साधने विशिष्ट क्षेत्रामध्ये, उदाहरणार्थ शेती, गृहनिर्माण, कर्जाचा ओघ, दिशा ठरवण्यासाठी वापरले जातात. आता यामध्ये गुणात्मक साधनांमध्ये कर्जाचे रेशनिंग आहे, क्रेडिट रेशनिंग आपण असं म्हणू शकतो, मार्जिन आवश्यकता वगैरे, नैतिक मनधरणी म्हणजे नैतिक समजावणी वगैरे म्हणू शकता, प्रत्यक्ष कारवाई वगैरे असतील की RBIच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आकारणे किंवा परवाने रद्द करणे असं म्हणू शकता. त्यांच्या काही योजना वगैरे असतील तर त्या सगळ्या कशामध्ये येतात? त्या येतात गुणात्मक साधनांमध्ये. मग आता प्रश्न आता तुम्हाला खूप डिटेल पद्धतीने समजून सांगितलं, आता प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. चला प्रश्नाचं उत्तर देऊ आता. खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत असा प्रश्न आहे. संख्यात्मक आपल्याला आता शोधायचं आहे. यामध्ये रेपो रेट आपल्या ऑप्शन मध्ये आहे, बी पाहिजेच. बी कुठे कुठे? 1 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये. म्हणजे A आणि C दुसरा ऑप्शन आहे एलिमिनेट होईल. त्याच्यानंतर खुल्या बाजारातील खरेदी विक्री ओपन मार्केट ऑपरेशन आहे पाहिजेच. डी सुद्धा पाहिजे. डी कुठे नाही? मग A आणि B एलिमिनेट करा, पहिलं ऑप्शन सुद्धा निघून जाईल. आता राहिलं 3 आणि 4. मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं योजना वगैरे हा भाग आहे तो कोणाचा येतो? मग साधनांमध्ये येतो. मग सी जर वरीलपैकी सर्व मध्ये आहे तर सी पण आपल्याला एलिमिनेट करावं लागेल. सी काढून टाका आणि उत्तर राहते ऑप्शन क्रमांक 3 बी आणि डी बरोबर रेपो रेट आणि ओपन मार्केट ऑपरेशन खुल्या बाजारातील खरेदी विक्री म्हणू शकता. हेच याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ओके, अशा पद्धतीने हा प्रश्न समजून घेतला. पुढचा प्रश्न आहे लॉजिकल आहे. खालीलपैकी कोणते किंवा कोणती लेखापालनाची तत्वे आहेत? आता हे तत्व आहेत, हे सगळीचे सगळी तत्व आहेत, तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट मध्ये सांगते. जमा उपार्जित तत्व, भौतिकतेचे तत्व, आर्थिक घटक तत्व, मौद्रिक एकक तत्व. मला सांगा यापैकी तुम्हाला काहीतरी 100% माहिती आहे का? काही एलिमिनेट करू शकता? अशा वेळेस डायरेक्ट वरील पैकी सर्व हा ऑप्शन असला तर डायरेक्ट टिक करून द्यावा, कारण हा लॉजिकल प्रश्न असतात. असे प्रश्न तुम्ही आता ओळख झाली पाहिजे तुम्हाला प्रश्नांची की अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे असतात.
वरीलपैकी सर्व त्याचं उत्तर असतेच. पुढचा प्रश्न आहे, छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे रिकाम जागा वाढू शकते. मी तुम्हाला सांगितलं ना, छापील पैशाचा जर वापर करून जर सरकार तूट भरून काढत असेल तर त्याला आपण चलनवाढ असं म्हणतो. बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3, कारण छापील पैशांचा ते वापर करत असते त्याच्यामुळे चलनवाढ होते. बऱ्याच विद्यार्थ्यांना चलनवाढ समजत नसेल. चलनवाढ तुम्ही त्याला महागाई असं म्हणू शकता. आता आपले आजी आजोबा सांगायचे, जेव्हा आम्ही म्हणजे आमची शेती होती त्यावेळेस 25 रुपयामध्ये शेती मिळायची, आज 25 लाख रुपये त्याची किंमत झाली आहे. चलनवाढ झाली नाही. त्यापेक्षा साधं सोपं उदाहरण, समजा आता आपण वडापाव खातोय, तर आता 2010 साली तो वडापाव त्याची किंमत 10 रुपये होती. जर आपल्याला त्याच क्वालिटीचा आणि तसा जर वडापाव पाहिजे म्हटलं तर त्याची किंमत 25-30 रुपयांपर्यंत पोहोचते. अशा पद्धतीने म्हणजे आता ती किंमत तेवढी देऊन सुद्धा त्या पद्धतीचे पदार्थ किंवा क्वालिटी सुद्धा मिळत नाही. ही सगळे चलनवाढ आहे, महागाई, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य कर देय क्षमता तत्वाची आहेत? आता यामध्ये ए आणि बी स्टेटमेंट दिलेलं आहे. उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा, कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते. हे दोन्ही तत्व आहेत. हे दोन्ही तत्व आहे म्हणून ऑप्शन क्रमांक ए आणि बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 का का असा प्रश्न पडला असेल तर बघा, मला सांगा, इथे सांगितलेलं आहे उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा. का नाही भरावा? मला सांगा, या पृथ्वीवर जर पृथ्वीने आपल्याला जीवन दिलंय तर प्रत्येक प्राणी पक्षी कोणीही असो, सजीव असो, या सजीवाचा पृथ्वीच्या प्रत्येक घटकावर समान अधिकार आहे. मग मला सांगा, काही जे लोक आहेत, समजा श्रीमंत लोक असतील, ते काय करतील? या पृथ्वीवरील काही संसाधनांचा जास्तीचा वापर करतील. बरं आहे, जास्तीचा वापर म्हणजे आता सरकारने रोड बनवलेले आहेत, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगल्या जे काही गोष्टी असतील, पब्लिक सेक्टर असो किंवा प्रायव्हेट सेक्टर असो, ते काय करतील? या संसाधनाचा जास्तीचा वापर करतील, जास्त खर्च करतील संसाधने. मग एकंदरीत पृथ्वीचं नुकसान होत आहे. मात्र त्यामध्ये तर सर्व सजीवांचा समान हक्क आहे, परंतु तो मिळाला का? नाही मिळाला. म्हणून हे सगळं खर्च भरून काढण्यासाठी आणि त्यांच्याकडून घेऊन त्याचे जे आहे ते समाज जीवनावर खर्च करण्यासाठी, समाज जीवना उपयोगी प्रत्येकाला समान न्याय वाटणी मिळावी यासाठी उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांच्यावर अधिक आयकर लागतो आणि कमी उत्पन्न मिळवणारी आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते. अशा पद्धतीने ए आणि बी दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत तर बरोबर आहेत, म्हणून ए आणि बी ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. जसं आता मी तुम्हाला सांगितलं होतं, वित्त आयोग आहे, याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. तर भारताचा 16वा वित्त आयोग आहे, त्याचे अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न आहे. आता याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगारिया. याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती सांगायची आहे कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजे आरबीआयने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. आणि दुसरं विधान आहे, श्री आर व्ही गुप्ता हे कृषीविषयक कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. असे 2 विधाने दिलेले आहेत. या 2 पैकी कोणते विधाने योग्य आहेत? तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर आता हे लक्षात ठेवा, पुढे विचारू शकतो आयोग. भारतीय रिझर्व्ह बँकेने आरबीआयने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केलेली आहे, बरोबर आहे. आणि व्ही आर गुप्ता हे जे आहेत ते कृषीविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, फॅक्च्युअल प्रश्न आहे. 2024-25च्या आर्थिक वर्षात रिकाम जागा सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपी वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 6.5 याचं योग्य उत्तर आहे. फॅक्च्युअल प्रश्न आहे. आता याच्या पुढे करंटचे प्रश्न सुरू झालेले आहेत. करंटचे प्रश्न आपण एखाद्या सेपरेट लेक्चरमध्ये घेऊ. अशा पद्धतीने हे प्रश्न आपण बघितले. हा सुद्धा एक फॅक्च्युअलचा प्रश्न किंवा करंटचा प्रश्न म्हणू शकता इकॉनॉमिक्स मधला. तर आशा करते मी जे तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल. जे काही तुम्हाला समजलं असेल नसेल त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे प्रश्न विचारू शकता. मी जे तुम्हाला प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हमखास विचारले जातात. तुम्हाला समोर सुद्धा आयोग विचारू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने लेक्चर समजलं किंवा नाही समजलं, लेक्चर कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.